नमस्कार शेतकरी बंधूंनो. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये येणाऱ्या 5 दिवसामध्ये आपल्याला हवामान कसं असेल याबद्दल थोडक्यात आजच्या याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला जे माहीत आहे की सध्या जे मराठवाड्यामध्ये वाऱ्याची विसंगत रेषेमुळे म्हणजेच लाईन ऑफ डिस्कंटिन्यूमुळे हा हवामान बदल आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर काय होतं आहे की आपल्या सध्याचा जो ट्रफ आहे, ट्रफची लाईनसुद्धा आपल्याला कर्नाटकाकडून येत आहे. ह्या दोन्हीच्या संगमामुळे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये एक साधारणतः वाऱ्याचा वेग हा साधारणतः जास्त प्रमाणात राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर गारपीट देखील आहे. ते नेमकं आपल्याला कोणकोणत्या दिवशी कशा प्रकारचं वातावरण आहे त्यावर आपण एक थोडक्यात हे करूया, चर्चा करूया. तर आजच्या दिवशी म्हणजे 27 तारखेला हिंगोली जिल्ह्यात आपल्याला एक साधारणतः तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचं एक प्रेडिक्शन आहे. आणि त्याच्यानंतर 28 तारखेला मराठवाड्यामध्ये जवळपास कुठल्याच जिल्ह्यामध्ये सध्या तरी अशी वॉर्निंग नाही आहे की बाबा पाऊस पडेल. त्यामुळे 28 तारीख तुमच्याकडे एक चांगला आहे की ज्यांचे विशेष करून हळद आणि गहू हे पिकाची मोठ्या प्रमाणात काढणी आणि आपल्याला स्टोरेज करण्यासाठी आपण घाई करतो आहे. तर हा निश्चितपणाने 28 आपल्याला मार्च म्हणजेच उद्या आपल्याला ह्या कामासाठी वापरता येईल. आणि तिथून पुढे म्हणजे 29 ते साधारण 31 मार्चपर्यंत आपल्याला प्रत्येक दिवशी रेनफॉलची ॲक्टिव्हिटी कुठे ना कुठे आहे पावसाची. तर त्यामध्ये आपण 30 मार्चचा जर विचार केला आणि तत्पूर्वी 29 मार्च जर बघितलं आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. आणि 30 मार्च आपण जर बघितलं तर जो बीड, लातूर, धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये आणि 31 मार्चला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यामध्ये गारपीट राहणार आहे. त्याचबरोबर जो वाऱ्याचा वेग आहे साधारण 50 ते 60 किलोमीटर ताशी राहण्याची शक्यता आहे. आणि मेघगर्जनासह वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. आणि त्याचबरोबर जे उर्वरित जिल्हे आहेत 30 तारखेला आणि 31 तारखेला त्याच्यामध्ये नांदेड असेल 30 तारखेला, 31 तारखेला नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव ह्या ठिकाणीसुद्धा आपल्याला साधारणतः हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग 50 ते 60 किलोमीटर ताशी राहण्याची शक्यता आहे. तर त्यामुळं हे येणारे जे 28 तारखेपासूनचे जे आहेत वातावरणातील बदल, विशेष करून शेतामध्ये आता जे काढलेलं गहू असेल किंवा आपण हळदीचं बऱ्याच प्रमाणात काढून शिजवणं चालू आहे. तर ह्या कालावधीमध्ये ह्या जे काढणीला आपण बाहेर ठेवलेलं आहे मोकळं, त्याला ह्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ठेवावं. जसे आपल्याला जिल्ह्यांचे इशारे दिले त्याप्रमाणे आपण निश्चितप्रमाणे ह्या कालावधीमध्ये आपल्याला पिकाची काळजी घ्यायची. आणि जर का ह्या साधारणतः 4-5 दिवसाच्या कालावधी आपण हे शक्यतो आपण कारण उद्याचा दिवस म्हणलं 28 तारखेचा आपल्याला एक 28 तारखेचा दिवस आहे. ज्याला शक्य होईल त्यांनी गव्हाचं काढणी करून ठेवले आपल्याला मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी. आणि त्याच्या पुढचे जे 3 दिवस आहेत त्याच्यामध्ये शक्यतो हे कामं टाळावेत, सुरक्षित ठिकाणी सगळं ठेवावं जेणेकरून आपले नुकसान होणार नाही. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आणि माहितीसाठी आपल्या VNMKV परभणीच्या यूट्यूब चॅनलला आपण व्हिजिट करावी. धन्यवाद.